मग काय सांगणार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची कशी तयारी आहे? आतापर्यंत किती इच्छुकांचे अर्ज आपण वाटप झालेले आहेत? आतापर्यंत जो 250च्या वरती वाटप झालेले आहे आणि आता असं म्हटलं तर हरकत नाही की 186 ते 87 अर्ज इथं जमा झालेले आहेत. माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, माननीय युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब आणि आमच्या शिवसेना नेते गुलाबराव पाटील, या जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच या जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जळगाव महानगरपालिका लढत आहोत. भाऊ, निवडणूक युतीमध्ये लढणार आहात का? युतीमध्ये आपण लढणार असेल तर आपला किती जागांचा आग्रह असणार आहे? आम्ही माननीय मुख्य नेते आणि पक्षाच्या आदेशाने महायुतीमध्ये लढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही महायुती धर्म पाळणार आहोत. आता याचा निर्णय आदेश हा नेत्यांनी आम्हाला द्यावा. त्या अनुषंगाने तरी तयारी म्हणून आम्ही सर्व वार्डांची तयारी आम्ही करून ठेवतो आहे. त्या अनुषंगाने फॉर्म सर्व जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील 19 प्रभागातील 75 जागांसाठी आम्ही मागवलेले आहेत आणि सर्व प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सोमवारी दुपारी 3 वाजता केमिस भवन येथे मुलाखती माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब शिवसेना नेते आणि आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे, किशोरप्पा पाटील, माननीय आमदार चंद्रकांत पाटील, माननीय आमदार अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मुलाखती तिथे त्यांच्या उपस्थितीत घेत आहोत. भाजपने 75 जागांवर तयारी केलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय की युतीमध्ये आम्हाला किमान 50 पेक्षा जागा मिळावा अशी आमची मागणी असणार आहे. उर्वरित 25 जागांमध्ये तुम्हाला समाधान असेल का? आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आम्ही लहान भाऊ म्हणून जरी जळगाव महापालिकेत असतो तरी आमचे वरिष्ठ नेते त्या माध्यमातून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. पण भाजप आणि महापौर होण्याचा दावा देखील आतापासूनच ठोकून टाकलेला आहे आणि 75 जागाची देखील जरी युतीने झाली तर त्यांनी जागेला महापौरचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील, यावरती मी आज काही बोलू इच्छित नाही. 75 युतीने झाली तर 75 देखील त्यांनी आम्ही तसं 75चं आमचंही नियोजन सुरू आहे. जर युती नाही झाली तर आम्हाला त्याही जागा आम्हाला पूर्णपणे आम्ही लढू, ताकदीनिशी लढू. या माध्यमातून आमची तेवढी ताकद आहे. युती धर्म पाळायचा आहे म्हणून आम्ही शांततेत व्यवस्थित पार पाडायच्या निवडणुका याच्या प्रयत्नात आहोत. भाजपाने आपल्या जागा सगळ्यात जास्त चांगल्या आहे आणि 30 जागाहून अधिक जागा ह्या अजित पवार गटाने सांगितलेल्या आहे. मात्र आपला पालकमंत्री या ठिकाणी आहे. आपला किती जागेचा दावा असणार? आम्ही महापालिकेमध्ये माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि सर्व आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका लढणार आहोत. त्यांच्या माध्यमातून जी डिमांड आमची महानगरपालिकेतली आहे आम्ही त्यांना त्या जागेच्या बाबतीतला आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने समाधानकारक जागा मिळाल्या तर नक्कीच आम्ही महायुतीचा धर्म पाळू. नाही मिळाल्या तर मग तो विषय नंतरचा आहे. नेते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही हे करू. साधारण किती जागेचा दावा करणार आपण? आमच्या नेत्यांनी त्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. नक्कीच त्या माध्यमातून आम्ही पुढील काळात आपल्या खांद्यावर देखील जबाबदारी आपलं वैयक्तिक मत किती असेल? आम्हालाही समाधानकारक मागील काळामध्ये आमच्या आजच्या तारखेला या मावळत्या सभागृहामध्ये जवळजवळ 20 नगरसेवक आहेत आणि त्यानंतरही आमचे काही इच्छुक चांगल्या मोठ्या प्रमाणावरती नगरसेवक मोठ्या प्रमाणावरती आम्हालाही 30 जागांच्या वरतीच 30 जागांपर्यंत आम्हालाही आमची डिमांड आहे. नाही मिळालं तर तो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही करू, कारण की आम्ही 75ची पूर्ण तयारी आम्ही सुद्धा केलेली आहे. तरी भाजपानं एकटं लढवचा नारा ठेवला तर आपण युती कोणासोबत करू शकतो? जो आमच्या सोबत महाविकास आघाडीतला घटक आला तर आणखी युतीतला घटक जर सोबत आला तर आम्ही त्यांच्या सोबतही युती करू शकतो. काय सांगणार पवार साहेब, महापालिकेची तयारी सुरू झालेली आहे. भाजपने जे आहे 50 पेक्षा प्लस जागांवर या ठिकाणी दावा केलेला आहे. आपण आपल्या पक्षासाठी कशा पद्धतीने नेमके किती जागांसाठी आग्रह असणार आहे, युती संदर्भातलं काय धोरण असणार आहे? आमचे शहराचे अध्यक्ष आहेत अभिषेक पाटील, महिला अध्यक्ष मिनल पाटील आणि कार्याध्यक्ष नदीम मलिक यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहे. किमान आमच्याकडे भरपूर उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. 1-2 दिवसात त्या अर्जही देणार आहेत
पण किमान आम्ही 25 ते 30च्या दरम्यान जागा ह्या आम्ही महायुतीकडे मागणार आहोत. आमचे संपर्क मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब आणि आमचे विद्यमान आमदार अनिलदादा पाटील साहेब हे महायुतीचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार गुलाबरावजी पाटील आणि जळगाव शहराचे आमदार भारतीय जनता पार्टीचे राजूमामा भोळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महायुतीचा निर्णय ते वरिष्ठ नेते करणार आहेत. महायुतीमध्ये जर तुम्हाला समाधानकारक जागा नाही मिळाल्या तर काय जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका असणार आहे? आम्हाला आजही अपेक्षा आहे की महायुती वरिष्ठ नेत्यांमध्ये ज्या चर्चा चाललेल्या आहेत, ज्या नगरपालिका नगर परिषदेच्या ज्या निवडणुकीमध्ये आपसात वार झाले, महायुतीमध्येच वाद झाले आणि याचा फायदा इतर पक्षांनी घेतला, तो कदाचित यावेळी महायुती सावध भूमिका राहील. भाजप आणि शिंदे सेना त्याच्यामुळे राष्ट्रवादीला, जरी राष्ट्रवादीची शहरामध्ये कमी ताकद असली तरी देखील ते राष्ट्रवादीला सोबत घेतील असं आम्हाला अपेक्षा आहे किंवा आशा वाटते. नाही घेतलं नाही घेतलं तर शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये अनेक उमेदवारांची तिकीटं ही कापली जाणार असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आमच्याकडे आलेली आहे आणि आमच्याकडे नाव न सांगण्याच्या अटीवर बरेचसे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे आम्ही 75च्या 75 ठिकाणी चांगले उमेदवार, योग्य उमेदवार हे देऊ. आणि महिलांची तर इतकी प्रचंड संख्या आमच्याकडे आहे की ज्या वेळेला मागील महापौर महिला महापौर असल्या कारणाने महिलांचे उमेदवार देखील आमच्याकडे जास्त प्रमाणात इच्छुकांनी गर्दी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त महिला आणि युवक आणि जो वार्डाचा विकास करेल या लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. भाजपाचे आणि शिंदे गटाचे नगरसेवक आपल्या संपर्काशी आहे. सगळ्याच पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, सुरेशदादा जैन यांचे काही नगरसेवक आणि सुरेशदादांचं देखील मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. दादा काही कोणत्याच पक्षाला आशीर्वाद देतील असं काही नाहीये, पण दादा सर्वच पक्षांना आशीर्वाद देतील आणि दादांचंही मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. भाजपाने असा दावा केला की महापौर आमचाच असणार. ठीक आहे, प्रत्येक पक्षाचा दावा करत असतो. राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, कदाचित 2 महापौरही होतील, 2 उपमहापौर होतील. आता सध्या काय होईल हे काही सांगता येत नाही. नगर परिषदांमध्ये जसं सत्ताधाऱ्यांनी अनेक विरोधी पक्षांसोबत निवडणुका लढवल्या, तसं तुमचं जर युतीमध्ये समाधान नाही झालं तर तुम्ही आमचं प्रथम प्राधान्य महायुतीला राहील. मी तर तुमच्या वतीने पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर महायुतीचे जिल्हाध्यक्ष, महायुतीच्या नेत्यांना सोबत बसवावं, मीटिंग लावावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा. म्हणजे सगळ्यांनाच, आमच्या सारख्यांना देखील पुढे निर्णय घेण्यास सोपं होईल. पण मग विरोधी पक्ष जे आहेत ते वेळ पडली तर त्यांच्यासोबत पण लढाल का तुम्ही? नाईलाज असतो. जसं चोपड्यामध्ये झालं की काँग्रेस आणि शिंदे गट हे एकत्र लढले, काही ठिकाणी पाचोऱ्यामध्ये आपसात लढले, काही ठिकाणी आघाड्या झाल्या. तसं आम्ही आमच्या सोबत जे येतील, ठाकरे असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेब असतील, आम्ही असू, महायुतीने जर आम्हाला एकत्र नाही घेतलं तर शेवटी आम्हाला एकत्र व्हावं लागेल असं आम्हाला वाटतं. भारतीय जनता पार्टी हे 365 दिवस काम करत असते. आमची बूथ रचना असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, संघटनात्मक जे कार्यक्रम आमचे सतत चालू असतात. त्यामुळे आम्हाला त्याच्यात एवढा आज लागेल का आणि उद्या लागेल का, आमची सगळी 358च्या बूथवर आमची सगळी तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने आता आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की झाली जी बैठक की तिच्यात युती होणार, पण तो निर्णय जो काय आहे तो वरिष्ठ घेतील. पण आम्ही आज 75च्या 75 जागेवर आमची तयारी आहे आणि ज्या जागेवर ज्या जागा जातील सेनेला किंवा हे युतीत झाली तरी आमचे तिथले जे कार्यकर्ते बूथ रचना, बूथचे असतील ते सगळे त्या कामात तिथे कार्यक्रम काम करतील. ते युती जागा आली तर ते आमचे वरिष्ठ नेते, आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील, राजू मामा असतील, स्मिताताई, हे सगळं ठरवतील किती जागा द्यायच्या, काय द्यायच्या. एकूण 57 नगरसेवक निवडून आले होते मागच्या वेळेला. आम्ही तर आमचं 75 जागेवर आहेच ना दावा करायचा, पण शेवटी नेते आता युती झाल्यावर असं म्हटलं जातं की वाटाघाटी, त्यात वाटा येतो, काही वेळा घाटाही होतो. त्यामुळे 1-2 जागेसाठी तो निर्णय काही
प्रलंबित होत नाही आणि नेत्यांनी ठरवलं तर ते तसं आम्ही तो निर्णय मान्य करू. आमची मागणी जास्तच आहे ना, पण आता आमचे आदरणीय गिरीश भाऊ, राजू मामा, स्मिताताई ठरवतील किती जागा द्या. केंद्रात आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे दावा आपले असतात. आमचा तर आपण बघितलं असाल की केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि आता ट्रिपल इंजिन हे जोडायचं, कारण दोघी राज्यावरची सत्ता असल्यामुळे कामांचं होतं. आपण बघितलं असेल की जळगाव शहरातील 70% आता रस्त्यांचे कामं झालेले, पुलांचे कामं झाले, मेरून तलावाला निधी आलेला आहे. हे जे काही आता कामं आहे ते पूर्तता आहे आणि सत्ता आली ते पूर्ण आहे आणि 100% भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल आणि हे कामं पूर्ण होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.